आज होता आमच्या घरी हळदी कुंकू. छान नवीन साडी घालून मस्त असं तयार झाले होते. डेकोरेशन जे घरात साहित्य होतं ते सगळं वापरून केलं होतं. फक्त आद्याच्या बोरनासाठी साहित्य आणताना आद्यासाठी बोरनाचा स्टिकर आणला होता. बाकी सगळं घरात आहे तेच वापरून केलं होतं. त्यानंतर ना हळदी कुंकाला सुरुवात झाली. या आहेत मम्मींच्या फ्रेंड. त्या हळदी कुंकाला आल्या होत्या आणि येताना त्यांना माझ्यासाठी चिंच आणल्या होत्या गाबुळलेल्या, मला आवडतात म्हणून. आता कार्यक्रम सुरू व्हायला आणि आद्या रडत होती की मला झोप आली, मला झोपव म्हणून. ते एकाच टायमिंगला झालं. या आहेत सोना फलटणकर. त्याही आल्या होत्या. त्यानंतरनं मम्मींचं संक्रांतीला ओवसायचं राहिलं होतं काही कारणास्तव. मग त्यांना व्हिडिओ वगैरे घ्यायचे होते आज. ते आम्ही करून घेतलं आणि बायका यायला सुरुवात झालीच होती. मग बोरनानसुद्धा करायचं होतं पोरींचं. आता एक आहे आद्या आणि दुसरी आहे आद्याची बहीण, म्हणजे माझ्या मावस दिरांची मुलगी. दोघींचंही बोरनान एकत्रच घातलं. आद्याला आधी झोप आली होती, पण तिच्या बहिणीला बघून तिची पूर्ण झोप उडाली. छान दोघींना न रडता मस्त असं बोरनान घालून दिलं. आता आमचं इकडं तोपर्यंत बोरनान होतंय, हळदी कुंकू होतंय, तोपर्यंत तिकडे मम्मीनं स्वयंपाकाला सुरुवात पण केली होती. सकाळचा थोडाफार स्वयंपाक शिल्लक होता. त्यानंतर फक्त भजी तळायची होती ती तळली. आमचं हळदी कुंकू झालं. त्यानंतर आद्याला छान झोपवलं. आम्ही रात्रीच निरेला जायला निघणार होतो, पण रात्री कसं निघायचं, त्यामुळे सकाळी मग आम्ही 7 वाजताच निघालो.